नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। हिमवानाने आपल्या मुलीच्या लग्नासाठीची पत्रिका भगवान शिवाच्याकडे दिली आहे आणि भगवान शिवाच्याकडे पत्रिका दिल्यानंतर भगवानांनी हे निमंत्रण स्वीकारलंय। हे निमंत्रण स्वीकारल्यानंतर हिमवानानं आपलं परत जाऊन आपलं नगर सजवायला सुरुवात केली आहे। येणाऱ्या पाहुण्यांची निवास व्यवस्था करावी लागणार आहे, त्यांची आसन व्यवस्था करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्याच कारागिरांना सुसज्ज केलंय। एवढंच नाही तर देवाच्या दरबारातून बोलावून घेऊन अनेकांना हे नगर वसवायला लागलंय। ब्रह्मदेवांच्यासाठी त्यांचा ब्रह्मलोक वाटेल अशा स्वरूपाची रचना आहे। विष्णूंच्यासाठी त्यांचा क्षीरसागरातला रहिवास वाटावा, गोलोकधाम वाटावं अशा स्वरूपाची व्यवस्था केली आहे। ब्रह्मदेव इंद्रासाठी त्यांची इंद्रपुरी ही लाजेल अशा स्वरूपाचं निवासस्थान उभं केलेलं आहे। म्हणजे एकूण एक देव ज्या पद्धतीने स्वर्गात राहतात त्या पद्धतीच्या व्यवस्था इथे करण्याचा हिमवानाचा प्रयत्न आहे। आलेल्या कोणत्याही पाहुण्यांना कमतरता वाटू नये यासाठी हिमालयाने आपली राजधानी सजवायला सुरुवात केली आहे। इकडे शिवांना जेव्हा आपल्या लग्नाच्या तयारीचे वेध लागलेत, कोण कुटुंब प्रमुख ना, मग शिवानी सगळ्यात पहिल्यांदा आठवण केली आहे ती नारदांची। नारदांना बोलावून घेतलंय आणि नारदांना म्हटलंय, मुनिवर आता मी विवाह करण्याचं नक्की केलंय। ते म्हणाले, नारायण नारायण, यापेक्षा अजून चांगली कुठली गोष्ट असेल? ते म्हणाले, अजून एक चांगली गोष्ट सांगतो, जिच्या मागे तुम्ही लागून तपश्चर्या करायला लावलीत आणि मला पती म्हणून वर मागायला लावलं, जिला तपश्चर्या करण्यासाठी तुम्ही उद्युक्त केलं, त्या पार्वती सोबत विवाह करतोय, हिमालयाच्या पुत्री सोबत विवाह करतोय। नारायण मनातल्या मनात म्हणाले, काय तुम्हालाच करायचं होतं, फक्त आमच्याकडून ते करून घेतलं एवढंच। काय असतं ना देवाचं, करायचं असतं आपल्याला, पण या सगळ्या गोष्टी लोकांच्याकडून करून घ्यायच्या आणि त्यांच्या इच्छेकरता म्हणून ते पार पाडायचं, असंच तर नव्हतं महादेवाचं काम। नारदांना कळत होतं। ते म्हणाले, आता हे तुमच्या इच्छेनं झालंय, तुम्ही पार्वतीला सांगितलं होतं विवाह करायचा असेल तर तपश्चर्या कर, तिने तपश्चर्या केली। तुम्ही मला विनंती केली होती, देवा पार्वती तपश्चर्या करतेय, तुम्ही प्रसन्न व्हा, तिच्याशी विवाह करा, कारण तुमच्याच पुत्रापासून त्या राक्षसाचा तारकाचा वध होणार आहे। त्यामुळं तुमचं सगळं ऐकून मी विवाह करायला तयार झालेलो आहे। नारद म्हणाले, मग काय सेवा? अहो सेवा काय, आता विवाहाला जायचंय म्हटल्यावर सगळ्यांना निमंत्रण द्यावी लागतील आणि ही निमंत्रणं देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। निमंत्रण द्यायला सुद्धा योग्य माणूस निवडावा लागतो, अगदी योग्य माणूस निवडावा लागतो। ज्याचा त्या लोकांशी नियमितपणे संबंध आहे असाच माणूस निवडावा लागतो। आपल्याकडे बघा, पूर्वीच्या काळी निमंत्रण देण्याची पद्धत गावातल्या काही विशिष्ट माणसांवरती होती। आता आमच्या गावामध्ये नावी निमंत्रण द्यायचे, सगळीकडे जाऊन जेवणाचं, गाव जेवण असेल प्रत्येक घरात जाऊन यादी करून त्या घरात जाऊन निमंत्रण द्यायचे। ही योग्य निवड करावी लागते निमंत्रण द्यायला। त्या घराशी परिचय असलेले, भाग माहीत असलेले, त्या घरातल्या माणसांना ओळखणारे आणि तेवढ्याच अदबीनं निमंत्रण देणारे। नारदांनी सांगितलं, देवा आपली आज्ञा, आपल्या विवाहाचं निमंत्रण द्यायचं आहे, त्यामुळं सगळ्यांना निमंत्रण द्यायला मी तयार आहे। आणि नारद काय घाईघाईने निघाले म्हणता, परवानगी सुद्धा मागितली नाही, येतो जातो असं काहीच नाही। ते म्हणले, आता देवाचं निमंत्रण द्यायचं आहे, आता पटकन देतो आणि सगळ्यांना बोलावून घेतो। नारदांनी सगळ्यांना निमंत्रण द्यायला पाठवलं आणि नारद पटापटा एकेका लोकांमध्ये जाऊन त्या देवांना निमंत्रण देऊ लागले। आणि काय गंमत आहे, नारदांचं निमंत्रण मिळाल्याबरोबर
सगळ्या देवतांनी, ऋषींनी, विष्णूंनी, नागांनी, महर्षींनी, मुनींनी, ब्राह्मणांनी, तपस्व्यांनी आपापली कामं टाकून देऊन चांगली चांगली वस्त्र घालून महादेवांच्या निवासस्थानाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. मग विष्णू आलेत, इंद्र आलेत, लोकपाल आलेत, नाग आलेत, महर्षी आलेत आणि सगळ्यांनी येऊन महादेवांना सजवायला सुरुवात केली आहे. नवरदेव सजवला पाहिजे ना, असं थोडंच आहे की नवरदेवानी सजायचं नसतं. बरं, आपला नवरदेव असा, त्यांना माहित होतं हे गळ्यात साप घालणार, अंगाला भस्म लावणार, काय विचित्र वागणार, जटांचा असा हे करून टाकणार, विचित्र जटा बांधून ठेवणार आणि भीती वाटेल ना लोकांना. त्याच्यापेक्षा नवरदेव सजला पाहिजे याची व्यवस्था केली आहे. मग नवरदेव कसा सजलाय बघा. ज्या ज्या गोष्टी महादेवानी धारण केलेल्या आहेत त्याचं अलंकारात रूपांतरण झालंय. म्हणजे सर्पांच्याच माळा झाल्यात, सर्पांचीच कुंडले झालीत, त्याची आभूषणे झालीत. म्हणजे जे सर्प महादेवांच्या अंगा खांद्यावर खेळत होते त्याची आभूषणं झालीत. अंगावर लावलेलं चिताभस्म अंगराग झालाय, चंदन झालंय आणि त्यात महादेव अधिकच सुंदर सुगंधित दिसायला लागले. अंगावरची चर्म दिव्य वस्त्रांच्या मध्ये बदललेली आहेत आणि आपला महादेव सजलाय. आता हा महादेव सजल्यावर, नवरदेव सजल्यावर या सगळ्यासाठी ऋषीमुनींची आवश्यकता लागेल. मग ब्रह्मदेवांनी याचं प्रमुख पद स्वीकारलंय. आणि कोण कोण ऋषी आलेत, म्हणजे यादी एवढी मोठी आहे ना की तुम्हाला ती वेगळी मला लिहून सांगावी लागेल. ब्रह्मदेव या सगळ्या विधीचे प्रमुख होते. ऋषींची यादी बघितली तर सगळेच धन्य व्हावं असे ऋषी इथे उपस्थित होते. कश्यप, अत्री, वशिष्ठ, गौतम, भागुरी, गुरु, कण्व, बृहस्पती, शक्ती, जमदग्नी, पराशर, मार्कंडेय, शिलापाक, अरुणपाल, अकृतश्रम, अगस्त्य, चवण, गर्ग, शिलाद, दधीची, उपमन्यू, भरद्वाज, अकृतवर्ण, पिप्पलाद, कुशिक, कौत्स्य, शिष्यांसह व्यास आदी सगळेच ऋषी या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले होते. आता एवढ्या ऋषीमुनींनी पौरोहित्य करायचं ठरवल्यावर मग काय, लोक प्रचंड मोठ्या संख्येने कैलासावर जमा होऊ लागलेत. आणि मग सगळ्या देवदेवतांच्या आगमनानंतर आता महादेवांची ही वरयात्रा निघणार आहे. आता महादेवांची वरयात्रा कशी असेल याचा अंदाज न केलेला बरा. यावर बोलूया आपण पुढील भागात.